पण त्यांनी एखाद्या माणसाला टार्गेट करू नये, एखाद्या समाजाला टार्गेट करू नये. मला वाटतं असं जर टार्गेट होत राहिलं तर मग गुन्हेगारांच्या जाती शोधत बसायचं का? महाराष्ट्रात रोज गुन्हे घडतात. मग त्या गुन्हेगारांच्या जाती शोधून मोर्चे निघणार आहेत का? आणि मग जर छोट्या छोट्या जाती असतील, त्यांच्याकडे जर लोकसंग्रह जमत नसेल, मोर्चा काढण्यात तेवढी एवढी त्यांची कुवत नसेल, तर त्या लोकांवर तुम्ही झुंडशाहीने अन्याय करणार आहात का? तेव्हा तो जातीचा मोर्चाच नाही, तो मोर्चा आहे, सर्वपक्षीय मोर्चा आहे, जन आक्रोश मोर्चा आहे. मग तुम्ही त्याला जातीचं लेबल का लावता? हे बघा, असं जर असतं तर मग खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर येथील दुर्वा मकवाने आणि कार्तिका मकवाने या गिरी गोसावी समाजातल्या भटक्या विमुक्त जातीमधल्या 2 चिमुरड्यांची हत्या झाली. त्यावरती मोर्चा निघायला पाहिजे की नाही? आता काल परवाच नगर जिल्ह्यामध्ये एका मराठा समाजाच्या तरुणाचा इतर 5 तरुणांनी एकदम अमानुष पद्धतीने त्यांची हत्या केली. मग त्या मुलांना मोकोका लागेल का? त्याच्या विरोधामध्ये धस बोलतील का? त्याच्या विरोधामध्ये जरांगे बोलतील का? या प्रश्नाची उत्तर पण द्यायला पाहिजे ना. मग प्रत्येक गुन्हा यांच्याकडे आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू, जरांगेकडे आणि धस साहेबांकडे, की तुम्ही या महाराष्ट्रामधले जेवढे गुन्हे घडतील त्याची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधामध्ये मोर्चा काढायचा. आहेत का तयार? हे आम्ही देतो कॉन्ट्रॅक्ट. कारण जर न्याय एवढा फास्ट आणि चांगल्या पद्धतीने मिळत असेल आणि हे मिळवून देणार असतील तर आम्ही देऊ त्यांच्याकडे ही प्रकरणं. कुणी ठेका दिला या जरांगेला आणि धसला? कायदा आणि सुव्यवस्था पाहणारी इथं व्यवस्था आहे ना.